नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे कोणत्या लोकांना गॅस सबसिडीचे पैसे मिळणार नाही किंवा कोणत्या लोकांना हे पैसे मिळतील, काय नवीन नियम लागू झाले, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याआधी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांना दिसला पाहिजे आणि सर्वांना याची माहिती झाली पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. भारतामध्ये प्रत्येक कुटुंबाला 14.2 किलोच्या 12 सिलेंडरवर सबसिडी मिळते. जर ग्राहकाला त्यापेक्षा जास्त सिलेंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने विकत घेता येतात. सर्वसामान्य दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं गॅसवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला. LPG गॅसची सबसिडी विविध राज्यांमध्ये प्रशासनाच्या नियमांवर अवलंबून आहे. किमती प्रचंड घसरल्यामुळे सबसिडी बंद करण्यात आली होती. मात्र आता काही दिवसापासून महागाईचं उच्चांक गाठला आहे. त्यामुळे गॅसच्या किमती आता प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. सबसिडी मिळणारा 14.2 किलो किमतीचा सिलेंडर नोव्हेंबर 2020मध्ये 594 रुपयांना होता. आता याची किंमत 819 रुपये इतकी झाली आहे. ज्यांना सबसिडी मिळत होती त्यांना पैसे मिळालेच, पण काही लोकांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे तुमचं आधार लिंकिंग नसेल. तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न जर नसेल, तसं असेल तर लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्यासोबत जोडून घ्या. LPG कनेक्शन आधारसोबत लिंक होणे महत्त्वाचं. घरगुती सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे LPG कनेक्शनसोबत आधार लिंक झालेले असले पाहिजे. समजा तुमचं बँक खातं आणि आधार लिंक असेल पण गॅस कनेक्शन आणि आधार लिंक नसेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे आधार लिंक करणं गरजेचं आहे. LPG सबसिडी कोणाला मिळते? गॅस सिलेंडरवर सबसिडी ही सर्वांना मिळत नाही. जर एखाद्या व्यक्तीची वार्षिक कमाई 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती सबसिडीसाठी पात्र ठरत नाही. आणि एक महत्त्वाचं, तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं वार्षिक उत्पन्न 10 लाखांच्या पुढे असता कामा नये. जर तसं असेल तर तुम्ही सबसिडीसाठी पात्र नसाल. LPG सबसिडी किती मिळेल? प्रसारमाध्यमांच्या ताज्या रिपोर्टनुसार घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सबसिडीची रक्कम वाढवून 153.86 रुपयांवरून 191.48 रुपये इतकी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या गॅसवरील सबसिडी 174.86 वरून 312.48 करण्यात आली आहे. जर तुम्हाला सबसिडी मिळत असेल तर जवळपास 300 रुपयांची बचत ही नक्की होईल. अशा प्रकारे LPG सबसिडीची स्थिती कळू शकते. 1. मोबाईलवरून गॅस सिलेंडरच्या सबसिडीबद्दल जाणून घेण्यासाठी आधी mylpg.in या लिंकवर जावे लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला तिन्ही पेट्रोलियम कंपनीचे म्हणजेच भारत, HP आणि इंडियन याच्या टॅब दिसतील. इथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव त्याच्यावरती क्लिक करावे. 2. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल. त्यात मेनूमध्ये गेल्यानंतर तुमचा 17 अंकी LPG ID टाका. जर ग्राहकांना त्यांचा LPG ID माहीत नसेल तर क्लिक हिअर टू नो युअर LPG ID येथे क्लिक करा. नंबर 3. त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, LPG कन्झ्युमर ID, राज्याचे नाव आणि वितरकाची माहिती टाकली पाहिजे. त्यानंतर कॅप्चा कोड भरल्यानंतर प्रोसेस बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावर तुम्हाला LPG ID दिसेल. नंबर 4. आता तुमच्या खात्याचा तपशील एका पॉपअपवर दिसेल. इथं तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड LPG खात्याशी लिंक केले आहे की नाही याची माहिती तुम्ही येथे बघू शकता. नंबर 5. या पेजच्या डाव्या बाजूला सिलेंडर बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी ट्रान्सफर असं लिहिलेलं असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर ग्राहकांना सबसिडीची रक्कम जी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये असते ती दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की LPG सबसिडी ही कोणाला मिळते, कोणाला मिळत नाही
आणि न मिळण्याचं जे कारण आहे ते. तर मित्रांनो, आताच चेक करून घ्या तुमचं आधार हे लिंक आहे किंवा नाही. जर नसेल तर याचा फायदा तुम्हाला होणार नाही. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.